तर मागच्या वेळेस आपण श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि श्वेताश्वतर उपनिषदामधला आपण चौथा अध्याय मागच्या वेळेस सुरू केला आणि चौथ्या अध्यायातले आपण 5 श्लोक पाहिले. तर तो मागचा संदर्भ घेऊन आपण प्रबोधनाला सुरू करू. तेव्हा 5व्या श्लोकामध्ये जो संदर्भ होता तो संदर्भ हा परमेश्वराच्या ज्या 2 प्रकृती आहेत त्या दोन्ही प्रकृती अनादी प्रकृती आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण देताना त्या मंत्राचा जो अन्वयार्थ जो आपण पाहिला त्याच्यामध्ये असं आपण पाहिलं की इथे सदृश्य म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती आणि भूतसमुदाय म्हणजे पंचमहाभूतात्मक, असं पंचमहाभूत आणि त्रिगुण यांनी बनलेली जी प्रकृती आहे त्याला अपरा प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे त्रिगुणाला त्यांनी लाल, पांढरी आणि काळी असे 3 रंगाचं प्रतीक म्हणून दिलेलं आहे. आणि ही त्रिगुणात्मक प्रकृती ही जी आहे ही सुद्धा अनादी आहे आणि ही अनंत आहे असं सांगितलंय. तेव्हा आपण ह्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लयाचा प्रवाह मात्र अखंडपणे चालू आहे आणि अज्ञानी जीव जो आहे तो या अपरा प्रकृतीमध्ये आसक्त होतो आणि त्याचा भोग घेत असताना ज्या कामना निर्माण होतात त्या कामनेमुळे त्याला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरावं लागतं. आणि अन्य दुसरे जे ज्ञानी महापुरुष आहेत ते मात्र ह्या अपरा प्रकृतीचा संबंध विच्छेद करून ते भोगप्राप्तीचा त्याग करतात, कुठल्याही भोगाला ते स्वीकारत नाहीत आणि ते परमेश्वराच्या अनुसंधानात अखंड राहून ते मुक्त होतात. असा ह्या 5व्या श्लोकाचा आपण अर्थ पाहिला. आणि आता त्याच्यानंतर तो 5वा श्लोक संपल्यानंतर आता पुढे काय सांगितले ते आपण बघूया. की 6व्या श्लोकामध्ये संबंध असा आहे की जी पराप्रकृती म्हणजेच तो जीव समुदाय, ह्या पराप्रकृती रूप जो जीव समुदाय आहे तो या प्रकृतीच्या भोगास भोगत असतो, म्हणजे अपरा प्रकृतीच्या भोगास भोगत असतो. असा जो काही तो जीव आहे तो केव्हा आणि कसा मुक्त होऊ शकतो अशी जिज्ञासा आहे. तेव्हा या जिज्ञासेवर आता हे पुढचे 2 मंत्र आहेत, 6वा आणि 7वा. तर आता आपण 6वा मंत्र पाहूया. 6वा मंत्र असा आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिषश्वजाते तयोरन्यः पिप्पलम साद्वत्यन्न श्नंजन्यो अभिचाकशीति. सयुजा सखाया द्वा सुपर्णा समानम वृक्षम परिष स्वजाते तथोः अन्यः पिप्पलम स्वादु अति अन्यः अनश्नन अभिचाकशीति. आता हा जो काही अन्वय आहे त्याचा आता शब्दशः अर्थ असा आहे की जे सदैव बरोबर राहणारे आणि परस्पराबरोबर सख्यभाव म्हणजे मैत्री असणारे असे जे 2 पक्षी म्हणजेच काय, तर हे 2 पक्षी म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा असे हे 2 पक्षी आहेत. आणि ते परस्परांबद्दल त्यांना अतिशय मैत्री आहे, सख्यभाव आहे आणि ते सदैव आपल्या एकमेकाच्या बरोबर असतात. असे हे एकाच वृक्षावर, म्हणजे इथे वृक्ष म्हणजे शरीर, या शरीराचा आश्रय घेऊन ते राहत असतात. तेव्हा या दोघांपैकी एक जीवात्मा आहे तो त्या वृक्षावरील फलास म्हणजे कर्मफलास हा स्वाद घेऊन त्याचा उपभोग घेत असतो. परंतु दुसरा पक्षी जो आहे तो म्हणजेच परमात्मा हा त्या वृक्षाच्या फलाचा उपभोग घेत नाही, तर तो त्या फलाला केवळ पाहतच असतो असं त्याचा अर्थ आहे, म्हणजे शब्दशः अर्थ. आता आशय बघू आपण त्याचा. तर या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की हे 2 जीवात्मा आणि परमात्मा काय ह्याच्यावरच भगवद्गीता पूर्ण भर दिलेला आहे. तर अश्वत्थ वृक्ष हे रूपक आहे त्याचं, की अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड. तर पिंपळाचं झाड जे आहे त्या शरीराला हे पिंपळाचं झाड मानलेलं आहे. आणि या मंत्रामध्ये शरीर रूपी अश्वत्थ जो आहे त्या शरीर रूपी अश्वत्थामध्ये जीवात्मा आणि परमात्मा हे 2 पक्षाचं रूपक दिलेलं आहे. म्हणजे झाडावर 2 पक्षी बसतात की नाही ते त्याचं उदाहरण दिलंय. तर झाड म्हणजे शरीर आहे आणि 2 पक्षी म्हणजे या ठिकाणी एक जीवात्मा आणि एक परमात्मा
अशा प्रकारचं तिथे वर्णन केलेलं आहे. असंच प्रकारचं वर्णन हे कठोपनिषदामध्ये सुद्धा आपण मागे पाहिलेलं होतं की जीवात्मा आणि परमात्मा हा मनुष्याच्या हृदय गुफेमध्ये, त्या गुहेमध्ये हे ऊन आणि सावलीप्रमाणे, म्हणजे जो जो बिंब आहे तो परमात्मा आहे आणि जे प्रतिबिंब आहे तो जीवात्मा आहे, असं रूपक त्या ठिकाणी दिलं होतं. आणि हृदयरूपी गुहेमध्ये हे दोन जे पक्षी म्हणा किंवा हे दोन जे तत्व आहेत ते परमात्मा आणि जीवात्मा असे ते दोन तत्व आहेत. आणि त्या परमात्म्याचंच त्या ठिकाणी हे प्रतिबिंब आहे आणि ते सावलीच्या रूपात आहे. परंतु दोघांमध्ये खूप फरक आहे. कारण आपण हे सुद्धा पाहतो, बिंब आणि प्रतिबिंबामध्ये बिंब हा प्रकाशित असतो आणि सावली जी असते ही कृष्णवर्णाची, काळ्या रंगाची असते. त्यामुळे दोघांमध्ये तसा प्रत्यक्ष खूप फरक असतो. तेव्हा इथे या मंत्राचा सारांश असा आहे की मनुष्य शरीर हे पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे ईश्वर आणि जीव हे दोघेही सदैव एकमेकाच्या जवळ मित्र म्हणून राहणारे दोन पक्षी आणि दोघेही या शरीररूपी वृक्षाच्या बरोबर एकाच हृदयरूपी घरट्यात निवास करत असतात. शरीरात राहून सुद्धा एक जो आहे तो पूर्ण मुक्त आहे आणि दुसरा म्हणजे परमात्मा जो आहे तो पूर्ण संपूर्ण मुक्त आणि स्वतंत्र आहे. आणि जीवात्मा जो आहे तो आपल्या प्रारब्धाच्या अनुसार सुख आणि दुःखाचं कर्मफल हा प्राप्त करून त्याचा भोग भोगत असतो. तेव्हा हे सुख आणि दुःख हे हे जे काही फळ आहे त्याला मिळालेलं हेच त्या पिंपळाचं फळ आहे, असं या ठिकाणी वर्णन केले आहे. तेव्हा अशा या फलास हा जीवात्मा रूपी जो पक्षी आहे तो त्याचा स्वाद घेऊन खात असतो. म्हणजे या ठिकाणी असं आहे की मनुष्याला किंवा कोणत्याही जीवाला हा जीवन जगत असताना त्याला कधी कधी हर्ष होतो तर कधी कधी शोक होतो. हे त्याचे सुख आणि दुःख या ज्या काही त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना हेच कर्मफल आहे. आणि हे कर्मफल जो आहे ते कशामुळे मिळालंय तर ह्या अपरा प्रकृतीमध्ये आसक्त होऊन त्याचा भोग भोगण्याच्या ह्या वृत्तीमुळे हे झालेलं आहे. अन्यथा सुख आणि दुःख हे बाहेर घडणाऱ्या घटना आहेत. मनुष्यांनी सुद्धा जर विचार केला ना तर त्याला लक्षात येऊ शकतं की बाहेर घडणाऱ्या घटनेला आपली जी काही प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रियेमध्ये अनुकूलता असते किंवा प्रतिकूलता असते. म्हणजे त्या घटनेमध्ये काही फरक नसतो, घटना जशी घडायची तीच घडते. परंतु मनुष्यामध्ये त्या घटनेबद्दलचं जे काही भाव असतो तो जो भाव आहे एक अनुकूलता असते किंवा प्रतिकूलता असते. अनुकूल झाली परिस्थिती तर आपण सुख असं म्हणतो आणि प्रतिकूल झाली तर त्याला आपण दुःख असं म्हणतो. वस्तुतः घटनाक्रम आणि घटनेनंतर घटना घडणं हे प्रकृतीमध्ये घडतच असतं. पण माणसाच्या आकलनामध्ये माणसाच्या अंतःकरणात निर्माण होणारा जो भाव आहे, माणसामध्ये निर्माण होणारी जी वृत्ती आहे ती वृत्तीमध्ये तो त्या घटनेच्या अनुसार त्याच्या प्रतिक्रिया असतात आणि तिथे हर्ष आणि शोक असा हा अनुभव त्याला येतो. आणि ह्याचं मूळ कारण आपल्याला शोधणं आवश्यक आहे की मला असे दुःखाचे प्रसंग काय येतात किंवा मला एकदम सुख हे कसं काय मिळालं, तर त्याचं मूळ कारण समजणं आवश्यक आहे. तर हे मूळ कारण म्हणजे आपण पूर्वी केलेले जे कर्म आहे त्याचं फलरूपामध्ये आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून आपल्याला अनुकूल परिस्थितीत सुख मिळतं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला दुःख मिळतं. हे सुख दुःख आहे हे प्राप्त करून त्याचं भोग भोगणारा जो आहे तोच जीव आहे. अगदी जीवात्म्याची मी पुष्कळदा व्याख्या केलेली आहे की जीवात्मा म्हणजे कोण आणि काय लक्षण आहे त्याचं. तर जीवात्मा म्हणजे ज्याने स्वतःला संबंध ब्रह्मांडापेक्षा वेगळं असं आपली भूमिका घेतली आहे की माझं वेगळं अस्तित्व आहे. त्या वेगळेपणाचा जो भाव आहे तिथे जीवात्म्याचा भाव सुरू होतो. आणि ह्या सगळ्या भावामध्ये प्रथम काय होतं तर मी करता आहे, मी करणारा मी आहे अशा प्रकारचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. या जीव भावामध्येच कर्तृत्व भाव आलेला आहे. आणि एकदा आपण करायला लागलो की त्याचे भोग प्राप्त होतात, मग भोक्तृत्व भाव निर्माण होतं
आणि हे दोन का होतात म्हणून आपण जेव्हा त्याचं चिंतन करायला लागतो आणि मग आपल्याला उपनिषदातून सद्गुरूकडून जे ज्ञान मिळतं तेव्हा आपण ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही तिसरा जो भाव आहे तो ज्ञातृत्व भाव आहे. म्हणून कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव हे तीन भाव निर्माण झाले की त्याला जीव भाव असं म्हटलेलं आहे. आणि त्या जीव भावामध्येच कामना निर्माण होतात आणि त्या जीव भावामध्येच आसक्ती निर्माण होते आणि या आसक्ती आणि कामनेमध्ये तो त्या प्रकृतीमध्ये अलिप्त होता, तो लिप्त होतो, आसक्त होतो आणि त्या आसक्त होऊन तो कर्म करतो आणि कर्माचं त्याला सुख आणि दुःखाच्या रूपात फळ मिळतं. परंतु परमेश्वर जो आहे तो याच्यापेक्षा वेगळा आहे. तो कसा आहे तर तो कोणत्याही प्रकारचं हे फळ खातच नाही, तो त्याचा भोगच घेत नाही. मग तो काय करतो तर भोग न घेता तो केवळ सर्व साक्षीत्व ठेवून तो पाहत असतो. पाहणारा मनुष्य जो आहे तो आत्मस्थितीमध्ये जातो आणि वाहणारा मनुष्य जो आहे तो प्रपंचामध्ये आसक्त होतो. म्हणजे पाहणे आणि वाहणे हे दोन शब्द तुम्हाला समजणं आवश्यक आहे. जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अनुकूल आणि प्रतिकूल, सुख आणि दुःख या द्वैतामध्ये, या द्वंद्वामध्ये, या संघर्षामध्ये तुम्ही जाणारच नाही. तर अलिप्त व्हाल आणि अलिप्तपणे पाहायला शिका. आपल्या प्रपंचामध्ये जे जे काही आपण करत असतो, प्रत्येक जे कर्तव्य करतो त्या कर्तव्यामध्ये कर्तृत्व भाव आणू नका. त्या कर्तव्यामध्ये कर्तव्य भावच आणा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख आणि दुःखाचा स्पर्श होणार नाही. ही छोटी पण महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही कर्तृत्व भावाच्या ठिकाणी कर्तव्य भाव आणता आणि त्याच वेळेस त्याला साक्षीत्वाने पाहत पाहत तुम्ही अलिप्त होऊन करता, त्यावेळेस सगळ्यात मोठा जर त्याच्यामध्ये लाभ काय असेल तर तुम्हाला कोणतंही सुख आणि दुःख हे तुम्हाला विचलित करणार नाही. तुम्ही सुख आणि दुःखाचा भोग घेणार नाही आणि केवळ साक्षीत्वाने पाहत असल्यामुळे तुम्ही परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रिया ह्या सुरू होतील. जो अनासक्त आणि निष्काम आहे तोच आत्मस्थितीमध्ये आहे, किंवा आत्मतत्वाचंच लक्षण हे अनासक्त आणि निष्काम आहे. आत्म्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नाहीये आणि आत्म्याला कुठल्याही प्रकारची कामना नाहीये. म्हणून अनासक्त आणि निष्काम भाव तुम्ही जर ठेवाल तर तुम्ही प्रकृती संबंधापासून आपोआपच तुम्ही दूर व्हाल आणि तुम्ही परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न व्हाल. तिथे ज्ञान आणि भक्ती तेव्हाच सुरू होते जेव्हा अनासक्त आणि निष्काम स्थिती होऊन केवळ तो साक्षीत्व भावाने, कर्तव्य भावाने आपलं कर्तव्य करत असताना सुद्धा त्या सर्व कर्माच्या फलापासून अलिप्त असतो. म्हणून परमात्मा कसा आहे हे समजून घेणं या मंत्राच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तर परमात्मा खरं वास्तविक पाहिलं तर जीवात्म्याचं स्वरूप आणि परमात्म्याच्या स्वरूपामध्ये काहीच भेद नाहीये. फक्त स्वभावात फरक आहे, लक्षणात फरक आहे. एक असतं स्वरूप आणि दुसरा असतो स्वभाव. स्वभावाला स्वरूपामध्ये विलीन केलं आणि स्वभावाचं वेगळं अस्तित्व राहिलं नाही की तो झाला परमात्मा. आणि त्या स्वभावालाच महत्व देऊन स्वरूपाचं विस्मरण करणे तो झाला जीवात्मा. तर अशा प्रकारे त्या परमात्म्याला आणि जीवात्म्याला आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून परमात्म्याप्रमाणे जर जीवात्मा दृष्टा बनून राहिला आणि त्याने फलाचा काहीही संबंध जर ठेवला नाही तर तो आपल्या स्वरूपामध्ये आत्मस्थितीमध्ये जाऊन तो पुढे परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतो. तेव्हा जीवात्म्याचे जे पूर्वीच्या मंत्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते असं की त्या प्रकृतीमध्ये तो भोग घेत असतो. तर ते समजून घेण्याचं मूळ कारण असं की ह्याच्यापासून आपल्याला हे अलिप्त व्हायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. त्याच्यापासून अलिप्त झाल्याशिवाय आपण या परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचं ज्ञान, आपलं स्वरूपाचं ज्ञान आपण प्राप्त करू शकणं शक्य नाही. म्हणून पुन्हा एकदा प्रकृतीमध्ये अर्थात जगाची सत्ता ही परमेश्वरच त्याच्या अधिष्ठानाला आहे. आपण ह्या जगामध्ये काहीही करू शकत नाही. आपला ह्या जगाशी फक्त संबंध कशामुळे आलेला आहे तर आपलं कर्तव्य करण्याकरता. हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हाच खऱ्या अर्थाने जी परमेश्वराची जी मैत्री आहे, परमेश्वर जे तुमच्यावर प्रेम करतो, तुमचं कल्याण करण्याकरता तो आहे, हे समजण्याची सुद्धा पात्रता ही तेव्हाच येऊ शकते. आणि मग तो परमेश्वराचा आनंद घेतो आणि मग
ह्या आता जे मी सांगितलेला जो मंत्र आहे त्याचं जे काही म्हणजे त्याचा जो काही सार आहे ते सार आपल्याला कळू शकतं. हीच गोष्ट मुंडकोपनिषदात सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच रूपकामध्ये तिथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून इथे हा जीवात्मा आणि परमात्मा असा हा फार महत्वाचा विषय आहे. इथे ही गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये ही फार पुरातन काळापासून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. अगदी त्याचा पुरावा म्हणजे काय की हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा उत्खनन केलं तेव्हा एक चित्र सापडलं आणि त्याच्यामध्ये त्या वृक्षावर बसलेले 2 पक्षी दाखवलेले आहेत. एक पक्षी जो आहे तो फळ खाताना दाखवला आहे आणि दुसरा पक्षी जो आहे तो अतिशय शांत स्वस्थ बसून तो त्या दुसऱ्या पक्षाला पाहतो आहे. असं चित्र ह्या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात मिळालं. म्हणजे ही उपनिषदाची संस्कृती ही 7-8 हजार वर्षापूर्वीची आहे असली पाहिजे आणि त्या ठिकाणी ह्या जीवात्म्या परमात्म्याचं प्रतिकात्मक ते चित्र हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे हा विचार त्या काळामध्ये होता आणि या विचाराच्या अनुसार ती संस्कृती होती. आपण आजचा जर विचार केला तर आजची संस्कृती ह्या सर्व आपल्या या मूल्याला ही विसरलेली आहे पूर्ण. आणि म्हणून आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर आपल्याला जितके भोग मिळते म्हणजे भोगप्रधान ही समाज झालेला आहे आणि त्या भोगप्रधान झाल्यामुळे त्याला इतका मनुष्य देह मिळून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. त्याला त्याचा खरा अर्थ कळाला नाही, त्याला त्याचं प्रयोजन कळालं नाही. म्हणून ह्या श्लोकाचं गांभीर्याने चिंतन करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही कर्तव्य मिळालेलं आहे त्या कर्तव्य करत असताना या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की कर्तव्य भावाने ते करायचं आहे, कर्तृत्व भावाने करायचं नाही. कधीही कोणाला असं सांगायचं नाही की माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. जे झालं आहे ते परमात्म्यामुळे झालेलं आहे, जे झालंय ते सद्गुरूच्या कृपेने झालेलं आहे असा भाव नेहमी ठेवा. म्हणजे तुम्ही तत्क्षणी त्या क्षणीच तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हाल. अन्यथा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा त्या कर्माचं फल भोगावं लागेल. अगदी महाप्रलय झाल्यानंतर सुद्धा सगळेच्या सगळे त्या परमात्म्यामध्ये विलीन होतात. त्याचा अर्थ ते मुक्त होतात असं मुळीच नव्हे. तर ते पुन्हा एकदा ज्यावेळेस महासर्ग होऊन पुन्हा एकदा या ब्रह्मांडाची रचना करतो तेव्हा ती रचना करताना परमेश्वर काय पाहतो की माझ्यामध्ये प्रवेश केलेले जे काही जीव आहेत त्या जीवांचं कोणाकोणाचं काय काय कर्म आहे आणि त्या कर्माप्रमाणे त्याला कोणते कोणते भोग द्यायचे आहेत आणि जसे भोग द्यायचे त्याप्रमाणे त्याने लोक निर्माण केले आणि त्या लोकामध्ये त्या जीवात्म्याला पाठवलं आणि मग तिथले तिथले भोग त्याला दिले. अगदी स्वर्ग असो का नरक असो याची निर्मिती तरी का झाली तर त्या परमेश्वराच्या मध्ये समावून गेलेले जे जीव आहेत त्या जीवांना हे पूर्वकर्म आहे आणि पूर्वकर्माचं फल देणं ही परमेश्वराची व्यवस्था आहे. तो न्याय देण्याची त्याची व्यवस्था आहे. तेव्हा त्या न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याने पुन्हा एकदा हा लोक निर्माण केला असं या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आता पुढचा श्लोक आपण पाहूया की 7वा श्लोक. या 7व्या श्लोकांमध्ये समाने वृक्षो पुरुषा निविघ्नो अतिशया शोचती मुद्यमानः जुष्टम यदा पश्यत्यन्न अमे शमस्य महिमातम मिति वितशोक. अन्वय असा आहे की समाने वृक्षे पुरुषः निमग्नः अनिशया मुह्यमानः शोचती यदा जुष्टम अन्यम ईशम अस्य महिमानं पश्यति इति वित्तशोकः भवति. आता याचा अर्थ आपण बघू अन्वयाचा अर्थ. तर या ठिकाणी पूर्वी जे काही निवेदन केलं आहे की एकाच शरीर रूप वृक्षावर राहणारा हा जीवात्मा हा अत्यंत तीव्र आसक्तीमध्ये बुडून गेलेला आहे आणि म्हणून जेव्हा तो असमर्थ होण्याने दीनपूर्वक मोहित होऊन शोक करत असतो जेव्हा या भगवंताच्या अहेतुक कारणाशिवाय असलेल्या दयेनेच आणि भक्ताद्वारे नित्यसेवित स्वतःपेक्षा भिन्न असलेल्या परमेश्वरास आणि त्याच्याच आश्चर्यमयी महिमेस प्रत्यक्ष पाहून घेतो तेव्हा तो सर्वथा शोकरहित होतो असा याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी त्या जीवात्म्याची वेगवेगळी स्थिती दिलेली आहे की ती स्थिती सुरुवातीची कशी आहे, शोक झाल्यानंतरची कशी आहे आणि परमात्म्याचं त्याला ज्ञान झाल्यानंतर आणि तो परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर कशी आहे याचं हे
या 7व्या श्लोकात वर्णन आहे. तेव्हा इथे ह्याचा आशय काय मी सांगतो की पूर्वी विवेचन केल्याप्रमाणे ह्या शरीररूपी एकाच वृक्षावर हृदयरूपी घरट्यामध्ये परमात्म्याबरोबर राहणारा हा जो जीवात्मा आहे तो जोपर्यंत आपल्याबरोबर राहणाऱ्या परमहृदय सुहृद परमेश्वराकडे पाहतही नाही आणि तो जीवात्मा या शरीरातच आसक्त होऊन मोहात निमग्न होऊन राहतो, म्हणजेच ह्या शरीरात अत्यंत ममत्व ठेवून त्यांच्याद्वारे भोगांचा उपभोग घेत असतो व त्यातच व्यस्त होऊन जातो, तोपर्यंत त्याची असमर्थता असते, तो अत्यंत दीन अवस्थेमध्ये असतो आणि तो मोहित झाल्याने विभिन्न प्रकारच्या दुःखाला तो भोगत असतो, अशी ही स्थिती आहे. परंतु जेव्हा ह्याच्यावर भगवंताची अहेतुक दया होते, कृपा होते, तेव्हा हा आपल्यापासून भिन्न आपल्याच बरोबर राहणारा आणि परमसुहृद असल्या असा तो परमप्रिय भगवंताला तो जेव्हा ओळखायला लागतो आणि जो परमात्मा भक्तजनाकडून निरंतर हा सेवित असतो, त्या परमेश्वरास आणि त्यांच्या या आश्चर्यमयी महिमेस जी जगामध्ये भिन्न भिन्न प्रकारे प्रकट होत असते, असे जेव्हा जेव्हा तो पाहून घेत असतो त्या त्यावेळेस तत्कालच तो सर्वतः शोकरहित होऊन जातो. हे त्याचा निष्कर्ष आहे. ह्या आणि हा जो मंत्र आहे हा मुंडकोपनिषदात सुद्धा आपण पाहिलेला आहे. तेव्हा आता ह्याचा आशय आपल्याला चर्चा करणं महत्वाचं आहे की जीवात्मा जो आहे, म्हणजे खरं सांगा म्हणजे परमात्मा जीवात्मा इतके जवळ आहेत की जीवात्म्याला परमात्म्याला भेटणं, बोलणं किंवा त्यांचा सहवास घेणं, त्यांची महिमा पाहणं हे जीवात्म्याला अशक्य नाहीच आहे, कारण इतका जवळ आहे तो परमात्मा. परंतु त्यांनी काय केलं माहितीये की त्या परमात्म्याकडे केली पाठ आणि आपले डोळे, आपले सगळे इंद्रिय आणि आपली सगळी इच्छा ही त्या देहामध्ये टाकायला सुरुवात केली. तो पहिली आसक्ती जर मनुष्याची कुठे असेल तर स्वतःच्या देहात आहे. म्हणजे या देहाचं चांगलं संरक्षण झालं पाहिजे, याला चांगलं खायला मिळालं पाहिजे, याला चांगले वस्त्र मिळाले पाहिजेत, या देहाची लोकांनी प्रशंसा करायला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग खाण्याचा भोग घ्यायचा आणि मग वाटेल ते खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे त्या त्रासाला, त्या दुःखाला चा भोग घ्यायचा. म्हणजे मनुष्य पहिल्यांदा मोहित होतो, मोहित झाला की तो अनावश्यक गोष्टी करायला लागतो आणि ज्या अनावश्यक गोष्टी केल्या तर त्याच्या देहावर त्याचा परिणाम होतो, त्याच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला दुःख प्राप्त होतं, तो शोकग्रस्त होतो. असं हे मनुष्याचं जीवन आहे. आणि म्हणून ह्या जीवनाला जर सुधारणा करायची असेल तर त्याला एकच उपाय आहे की तो परमेश्वराची भक्ती करणे, आपल्या जवळ असलेल्या थोडंसं वळून पाहणं. एक आपण प्रदक्षिणा का करतो मला सांगा? आपण भगवंताचं पर्यंत दर्शन घेतो आणि ती शक्यता असते की पुन्हा एकदा संसाराकडे आपण तोंड करतो का, म्हणून तीही टाळण्याकरता आपण पश्चिमेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पूर्वेकडे पुन्हा अशी पूर्ण ही प्रदक्षिणा घालतो आणि पुन्हा एकदा कन्फर्म करतो की नाही, मला भगवंताचंच अनुसंधान करायचंय, मला या प्रपंचामध्ये आसक्त व्हायचं नाही. पण या क्रियेचं आपल्याला महत्व नाही कळत ना. आपण पुन्हा 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 आपल्या शरीरामध्ये आपण आसक्त होतो आणि परमेश्वराला काय मागतो की मला स्वास्थ्य चांगलं मिळू दे, मला चांगलं चांगलं खायला प्यायला मिळू दे, मला चांगलं धनलाभ होऊ दे. म्हणजे आपण ज्या परमेश्वरापासून निखळ आनंद मिळणार आहे त्याच परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की चांगले भोग दे. अरे भोगामुळे तुला जन्म मृत्यू चालू आहे हे अजूनही लक्षात आलं नाही आणि तो त्या भोगाचीच प्राप्ती करता परमेश्वराकडे नेहमी प्रार्थना करत असतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. मग काय होतं, त्याच्या लक्षात येत नाही म्हणून तो परमात्मा जो आहे तो अतिशय दयाळू येतो. त्याच्या लक्षात त्याला असं निश्चित असं त्याने निर्णय घेतलेला असतो की बाबा रे, आता तुला कळत नाहीये, तेव्हा तुला कळत नसल्यामुळे तुला काय कळत नाही आणि काय कळायला पाहिजे हे मी तुला सांगतो, असं म्हणून जसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे जे पूर्ण संवाद भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत याच्यामध्ये खरं सांगा म्हणजे दुसऱ्या अध्यायातच भगवद्गीता संपायला पाहिजे होती, तेव्हाच पूर्ण ज्ञान दिलं. परंतु त्या ज्ञानाबरोबर कर्तव्य सांगितलं तर तिथून वाद सुरू झाले.
आणि अर्जुन पुन्हा पुन्हा म्हणायला लागला की अरे मग तू कर्म श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ आहे. असं करून तिथून जे वाद सुरू झाले त्याच्यानंतर जवळजवळ 56 प्रश्न विचारले त्यांनी आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं कंटाळा न करता अतिशय दयाळू होऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर दिलं. तसंच प्रत्येक जीव मात्र जो आहे त्या जीव मात्राला आपण इतके जवळ असतानाही त्याला कळत नाहीये आणि तो संसारामध्येच आसक्त होऊन सारखे भोगप्राप्तीची इच्छा करतो आणि भोगामुळे पुन्हा पुन्हा त्याला दुःख होतं तरीही त्याची इच्छा संपत नाही. तेव्हा त्याच्यावर परमेश्वर दया करतो आणि मग त्याला दर्शन देतो आणि ते दर्शनामध्ये जो आनंद होतो तो आनंद झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं मग की अरे आपल्याला जे सुख आणि दुःख जे दिसत होतं त्याला कुठेही शाश्वतता नाही, ते नेहमी नष्ट होणारी अशी गोष्ट आहे आणि जी अशाश्वत आहे परिवर्तनशील आहे ज्याच्यामध्ये जन्ममृत्यू आहे अशाच गोष्टीच्या मागे आपण धावतोय. तेव्हा ह्याचा आपल्याला आता त्याग करून परमेश्वराची भक्ती परमेश्वराचं अखंड अनुसंधान आणि त्याचा आनंद घेण्याचा जो काही आपल्या जीवनाचं प्रयोजन आहे ते आपण मिळवलं पाहिजे. हे सुद्धा वाटणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे आणि त्या कृपेने आपण हा निर्णय घेतो की आता आपण इथून परमेश्वराचीच भक्ती करू. आणि मग मात्र त्याचं हे जे काही खोटं दुःख आहे बरं का, सुख सुद्धा खोटं आहे आणि दुःखही खोटं आहे. माणूस म्हणतो की आमचं दुःख दूर करा पण त्याला दुःखाचीच आवड असते असा आमचा अनुभव आहे. मनुष्य म्हणतो आमची समस्या दूर करा पण त्याला समस्येचीच आवड असते. कारण काय, समस्या दूर केल्यानंतर पुन्हा एकदा समस्या का निर्माण होते, दुःख दूर केल्यानंतर पुन्हा एकदा दुःख का निर्माण होतं, कारण त्याला हेच कळत नाही की हे जे काही दुःख आहे याची निर्मिती कुठून होते, कशामुळे होते आणि आपण योग्य मार्गाने चाललोय का नाही चाललोय हे त्याला जोपर्यंत कळत नाही आणि जोपर्यंत तो परमेश्वराची भक्ती करत नाही तोपर्यंत ह्या चक्रामध्ये तो भ्रमण करतच राहणार. म्हणून ह्या श्लोकाच्या निमित्ताने तुम्हाला सावधान केलेलं आहे की आता तरी सावधान व्हा आणि परमेश्वराचं स्मरण करा, त्याला प्राप्त करण्याच्या दिशेने चालायला लागा. तुम्ही 2 पावलं चालले तर 10 पावलं तो तुमच्याकडे जवळ येईल आणि तुम्हाला निश्चितच हा दिव्य आनंद हा प्रदान करेल असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकात काय ते आपण बघूया. मंत्र 8वा. रुचो अक्षरे परमे व्योमन यस्मिन् देवा अधिविश्वे निषेदुहु यस्तनं वेद किं ऋचा करिष्यति य इत्तद् विदुस्त इमे सभा सते. अन्वय असा आहे की यस्मिन् विश्वे देवाः अधिनिषेदुः तस्मिन् अक्षरे परमे व्योमन ऋचः यह तम वेद सह ऋचा किं करिष्यति इत्दे विदुः ते इमे समासते. आता याचा अर्थ आपण बघूया. हे अन्वयार्थ काय तो, ज्यामध्ये समस्त देवगण यथायोग्य पद्धतीने स्थित असतात अशा त्या अविनाशी परमव्योम परमात्मधामात संपूर्ण वेद स्थित आहेत. जो मनुष्य त्यास जाणत नाही आणि तो वेदांच्या द्वारे काय तो सिद्ध करेल, परंतु जो त्यास जाणत असतो तो साम्यावस्थेमध्ये त्याच्यामध्येच स्थित असतो. म्हणजे परमेश्वराची कशी स्थिती आहे हे सांगितलेलं आहे की परमेश्वरामध्ये सर्व देवदेवता आहेत. सर्व देवदेवता त्या परमेश्वराच्या आश्रयामध्ये येऊन बसलेले आहेत. एवढंच नव्हे तर ज्या वेदांना आपण अंतिम प्रमाण असं ग्रंथ मानतो तसे ते जे वेद आहेत ते वेद सुद्धा त्या परमात्म्याच्या परमात्म धामामध्ये ते वेद स्थित असतात. परंतु ह्याला मनुष्य जाणत नाही. मनुष्य काय म्हणतो, वेद म्हणजे ग्रंथ आहेत आणि ग्रंथामध्ये दिलेले सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर ते ग्रंथ नव्हेत, त्याला ग्रंथामध्ये प्रस्थापित केलंय परंतु मूलतः ते ग्रंथ नाहीये. तर ते परमेश्वरामध्येच वस्ती करणारं ते ज्ञान आहे, त्याच्यामध्येच त्याची वस्ती आहे आणि तो निश्वासाद्वारे बाहेर पडतो आणि तो स्पंदनामध्ये त्याची निर्मिती होते. स्पंदन स्वरूपामध्ये तो वेद आहे आणि तो वेद नंतर ऋषीच्या माध्यमातून तो वाणीच्या द्वारे आलेला आहे. वाणीच्या स्पंदनातून तो त्यांच्या भक्तांना मिळालेला आहे. परंतु हे सर्व वेद जे ज्ञानपूर्ण आहेत, परमेश्वर प्राप्तीचं ज्याच्यात ज्ञान दिलेलं आहे ते वेदच जे आहेत ते परमेश्वराच्या मध्ये स्थित आहेत.
हे समजणं आवश्यक आहे. ते साधारण माणसाला समजत नाही. आणि ते केव्हा समजू शकेल? ज्यावेळेस तुम्ही साम्य अवस्थेमध्ये असतात तेव्हाच त्याला तुम्ही जाणू शकाल आणि तेव्हाच तो परमात्मा कळेल. म्हणजे इथे तुमची स्थिती ही साम्य अवस्थेत आल्याशिवाय तुम्हाला त्या वेदाची कल्पना येणार नाही आणि त्या देवांची कल्पना येणार नाही, असं इथे सांगितलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की परब्रह्म परमेश्वराच्या ज्या अविनाशी चैतन्यमय आणि परम आकाशरूप परमधामात समस्त देवगण अर्थात त्या परमात्म्याचे पार्षदगण त्या परमात्म्याची अखंड सेवा करत त्या निवासात राहत असतात. आणि त्याच ठिकाणी संपूर्ण वेद देखील ते देखील पार्षदाच्या रूपामध्ये मूर्तिमंत होऊन भगवंताची सेवा करत असतात. जो मनुष्य त्या परमधामात राहणाऱ्या त्या परब्रह्म पुरुषोत्तमास जाणत नाही आणि या रहस्यास पण जाणत नाही की समस्त देव या वेद त्या परमात्म्याची सेवा करण्याकरता त्याचे अंगभूत पार्षद आहेत, असा असा प्रकारचं त्याला ज्ञान नसतं. असा तो अज्ञानी वेदाद्वारे आपलं काय प्रयोजन आहे आणि कसं सिद्ध करू शकेल. म्हणजे वेदाचं अध्ययन करतोय तो, वेदाचे पाठ करतोय तो, परंतु त्याला हेच माहिती नाही की ह्या वेदाचं नेमकं स्थान कुठं आहे. तर हे जर त्याला माहिती नसेल तर त्याला वेदाचं ज्ञान प्राप्तही होणार नाही आणि तो काय सिद्ध करू शकेल? अर्थातच तो काहीही सिद्ध करू शकणार नाही. म्हणून जो मनुष्य त्या परमात्म्या तत्वस्वरूपात जाणून घेत असतो आणि त्या परमधामामध्ये तो साम्य स्थितीमध्ये स्वतःला नेऊन ठेवतो तरच तो सिद्ध पुरुष जो आहे तो अखंडपणे अमर स्थितीमध्ये जातो. तिथून त्याची पुनरावृत्ती होत नाही, असं या ठिकाणी ह्याचा आशय आहे. तेव्हा याचं आपल्याला चिंतन करणं खूप महत्वाचं आहे की तो परब्रह्म परमेश्वर कसा आहे, पहिल्यांदा त्याच्या आश्रयाला कोण कोण आहे आणि त्याच्या आश्रयाला देवगण आहेत आणि तो वेद पण आहे, ते ज्ञानही तिथे आहे. तेव्हा हे वेद जे आहेत हे महान अशा ज्ञानरूप अपरुषी अवस्थेमध्ये ह्या ऋषीमुनींच्या मुखातून निघालं आणि ते आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सर्व काही प्राप्त होईल असं आपण म्हणतो. पण त्याचं उत्पत्ती स्थानच आम्हाला माहिती नाही. तेव्हा तो कुठे आहे, कसा बसलेला आहे आणि त्या वेदाचं सुद्धा प्रयोजन काय आहे, तर ती परमात्मा प्राप्ती हेच त्याचं मुख्य प्रयोजन आहे. आणि ते आत्मतत्व ब्रह्मतत्व काय याचं ज्ञान देणं हेच त्या वेदाचं मुख्य लक्षण आहे. तेव्हा वेद म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान कशाचं ज्ञान, तर त्या आत्मतत्वाचं ज्ञान, ब्रह्मतत्वाचं ज्ञान आणि परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान. आणि या ज्ञानाच्या अनुसार तुम्हाला कृती करायची. कारण पुष्कळ लोक वेद म्हणताना वेद म्हणजे कर्मकांड असा अर्थ काढतात. तर कर्मकांड, कांड हा शब्दाचा अर्थ असा आहे की तो विषय किंवा तो अध्याय किंवा तो विभाग याला कांड म्हणतात आणि ज्याच्यामध्ये कर्म आहे. तर कर्म हा त्या वेदाचाच अविभाज्य भाग आहे. पण कसा आहे, तर त्या कर्मामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान आहे. त्या कर्माचं अधिष्ठानच ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानात ब्रह्मांड निर्माण झालं आणि त्या ब्रह्मांडाच्या संबंधात तुम्हाला कर्तव्य करायचंय म्हणून तिथे कर्म आलं. अन्यथा त्या कर्माच्या माध्यमातून तुम्हाला परमेश्वराकडेच जायचंय हे जर समजलं नाही आणि तुम्ही शुष्क कर्म केलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून इथे ते वेद सुद्धा हे ज्ञानप्रधान असून परमेश्वरामध्ये ते परिपूर्णपणे प्रस्थापित आहे असं सांगितलंय. आता पुढचा आपण श्लोक पाहूया. मंत्र क्रमांक 9. छंदांसी यज्ञाः क्रतवो वृतानि भूतम भव्यम यच्च वेदा वदन्ति अस्मान् मायी सृजते विश्वमेतत् स्म अश्चान्यो मायया सन्निरुद्ध. त्याचा अन्वय असा आहे की छंदांसी यज्ञाः कृतवः वृतानि च यद्भूतं भव्यम वेदाः वदन्ति एतत् विश्वं मायी अस्मात् सृजते अन्यः तस्मिन् मायया सन्निरुद्ध. याचा अर्थ असा आहे की छंद, यज्ञ, क्रतु, ज्योतिष्ठम इत्यादी विशेष यज्ञ ह्या नाना प्रकारचे वृत्त आणि आणखीही जे काही भूत, भविष्य, वर्तमान ह्या रूपाने ह्या सर्वांच्या माध्यमातून वेद त्याचं वर्णन करत असतात. आणि अशा ह्या संपूर्ण जगास प्रकृतीचे अधिपती परमेश्वर या पूर्वी दाखविलेल्या महाभूतादी तत्वाचा समुदाय याचा ते रचयिते आहेत. आणि दुसरा जो आहे तो जीवात्मा, तर तो या
प्रपंचाच्या मायेच्या द्वारे यथायोग्य बांधलेला गेला आहे तो जीवात्मा आहे. तेव्हा आशय असा आहे की जे काही मंत्र वेदमंत्र रूप छंद यज्ञ क्रतु ज्योतिष्टोम यज्ञ नाना प्रकारचे वृत शुभकर्म सदाचार आणि नियम तसेच अजूनही जे काही भूत भविष्य आणि वर्तमान याच्यामध्ये जे पदार्थ आहेत ज्याचे वर्णन सर्व वेदामध्ये आढळतं त्या सर्वांस ते प्रकृतीचे अधिष्ठाता परमेश्वरच आपल्या अंगभूत असलेले जे काही पूर्वी दाखविलेले हे पंचमहाभूत आणि तत्वसमुदायाने रचत असतात तेव्हा ह्याला रचयिते ते परमेश्वरच आहेत आणि त्याच्यामध्ये ओतप्रोत हे परमेश्वरच आहेत हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपण शुष्क ज्ञानाच्या मागे लागतो आणि त्या ज्ञानाच्या मधून आपण जर आनंद मिळत नसेल तर आपण खऱ्या अर्थाने ज्ञानाला स्पर्शच केलेला नाही. ज्ञान त्यालाच म्हणतात की ज्याचा परिणाम आनंद आहे. तेव्हा आणि आनंद तिथेच मिळू शकतो जिथे परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता ते वेद आहेत आणि ती वेदाचं स्थानही परमात्माचं आहे. तेव्हा अशा प्रकारे हे रचलेलं जे जग आहे आणि ह्याच्यामध्ये जे पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत ते आपण पूर्वी ह्याच्यावर आपण चिंतन केलं आणि ह्या ज्ञानी महापुरुषाला सुद्धा हा जीव समुदाय आणि मायेच्या द्वारे हे कधी कधी ही माया प्रबळ होऊन त्यांना सुद्धा बांधत असते. म्हणून हे ज्ञानी महापुरुष सुद्धा त्यांना भगवंताची भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. शुष्क ज्ञान जर असेल तर माया त्याच्यावर आपला प्रभाव टाकते आणि केव्हा एकदा त्याला बंधनात आणते हे त्यालाही कळत नाही. म्हणून हे पुरस्कार केला आहे की ज्ञानासहित भक्ती करा, ज्ञानासहित परमेश्वराचा आनंद घ्या, त्याची तुम्ही नेहमी स्तुती करा. जोपर्यंत हे स्वामी परमेश्वर जे आहेत हे आपल्याला साक्षात होत नाही तोपर्यंत त्यांची ह्या प्रकृती बंधनापासून सुटका होत नाही. मनुष्य असं म्हणतो खरं की मी पूजा केली, मी पुस्तकं वाचले, मी ग्रंथ वाचले, मी ज्ञानेश्वरी वाचली, हे सगळं म्हणतो आणि तरीही तो बंधनात का असतो. जसं पोपटाला मागे मी गोष्ट सांगितली की पोपटाला जे आहे ते पढवून पढवून सांगितलं की कोळ्याने जाळं टाकलं तरी मला जाळ्यात जायचं नाही असं म्हणत असताना तो केव्हा जाळ्यात गेला त्याला कळत नाही आणि जाळ्यात गेल्यावर सुद्धा तो हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणतो की जर जाळं कोणी टाकलं तर मला त्याच्यात जायचं नाही. तशी माणसाची परिस्थिती आहे की ते एका बाजूला पारायण करायला लागले, परमेश्वराचं अर्चन पूजन करायला लागले आणि त्याच वेळेस ते बंधनातही आहेत, त्याच वेळेस ते दुःखातही आहेत. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कसं काय शक्य आहे. तेव्हा हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा मनुष्याने त्या परमात्म्याला जाणायचं आणि त्याच्यावर भक्ती करायची, त्याची उत्कट अभिलाषा करायची, तरच तो परिपूर्णपणे त्या परमात्म्याच्या जवळ जाऊ शकेल. अन्यथा केवळ शुष्क ज्ञानाने तो जाऊ शकणार नाही. म्हणून इथे हे सर्व जे वर्णन जे केलेले ते वर्णन हे परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने केलेले आहे. आता शेवटचा जो 10वा मंत्र आहे त्याची सुरुवात करतो कारण तो पूर्ण करायला कदाचित वेळ कमी पडेल. माया तू प्रकृती विद्यान मायिनम तू महेश्वरम तस्यावयवमयी भूतैस्तु व्याप्तम सर्वमिदम जगत. अन्वय असा की मायाम तू प्रकृतिम विद्यात तू मायिनम महेश्वरम तस्य तू अवयवभूतैः इदम सर्वम जगत व्याप्तम. ह्याचा अन्वय असा आहे की माया तर प्रकृतीच समजली पाहिजे आणि मायापती जो आहे तो महेश्वर समजला पाहिजे आणि त्यांच्याच अंगभूत असलेले जे काही कार्यकारण समुदाय जो असतो तो कार्यकारण समुदाय म्हणजेच हे संपूर्ण जगत व्याप्त आहे. ह्या 3 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. तेव्हा याचा विस्तार आणि विचार आपण पुढच्या रविवारी करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.